कोलेस्ट्रॉल क्या होता है? कोलेस्ट्रॉल ज्यादा ऑयल खाने से। ऑयल से ही बढ़ता है वो, कोलेस्ट्रॉल ऑयल से बढ़ता है, आलू से नहीं ना? आलू से। जसं तुम्ही बघितलं आता की मोठमोठे सेलिब्रिटी सहित बरेचशे लोकांना हेच माहिती नसतं की कोलेस्ट्रॉल कशामध्ये असतं. कोलेस्टेरॉल फक्त तेलात नसतात, तेलात ट्रायग्लिसराइड्स असतात. कोलेस्ट्रॉल प्रामुख्याने नॉनव्हेज आणि प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये असतं, जसे की दूध, दुधापासून बनलेलं दही, आईस्क्रीम, रबडी किंवा दुधापासून बनलेलं कुठलंही डेअरी प्रोडक्ट्स, या सर्वांमध्ये कोलेस्ट्रॉल असतं. तसेच खवा आणि दुधापासून बनलेलं सर्व मिठायांमध्ये कोलेस्ट्रॉल असतं. आणि नॉनव्हेज मध्ये सुद्धा, मग ते चिकन असो, मटन असो किंवा फिश असो, या सर्वांमध्ये कोलेस्ट्रॉल आढळतं. याशिवाय आपलं शरीरही स्वतः कोलेस्ट्रॉल बनवत असतं. आता आपण बघितलं की काय खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं. आता आपण हे बघूया की काय खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं. जर तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगर मध्ये आलं, लसूण आणि लिंबू प्लस थोडं मध टाकून हे सगळं एकत्र करून जर त्याचा ज्यूस प्यालात तर तुमचं कोलेस्ट्रॉल नक्की कमी होईल. पण जर तुमच्याकडे हे सगळं करण्यासाठी वेळ नसेल तर बाजारातून तुम्ही ऑनलाईन संदूक सूत्राचे लिपोवेदा ज्यूस घेऊ शकता. या लिपोवेदा ज्यूसचे तुम्हाला दुप्पट फायदे आहे. एक म्हणजे नैसर्गिक रीतीने तुमचं वजन कमी करेल, आणि दुसरं म्हणजे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी जर कमी असली तर तुम्हाला हृदयाचे विकार होणार नाहीत. मित्रांनो, तुम्हाला जर हा प्रोडक्ट ऑनलाईन मागवायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला डायरेक्ट लिंक पाठवतो. लिपोवेदाची माहिती सर्वांना माहिती असणं खूप गरजेची आहे. त्यामुळे पेजला फॉलो करून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा.